अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्र, आपण पाहत आहात बंगालच्या उपसागरामध्ये एकदम खूप मोठे असे पावसाळा वातावरण सध्या तयार आहे आणि हेच वातावरण 15, 16, 17 आणि 18 तारखेला भारताच्या चेन्नई या ठिकाणी तसेच कर्नाटक या भागामध्ये सरकत आहे आणि काही राज्यांमध्ये 15, 16, 17, 18 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे ते 17, 18, 19 तारखेपर्यंत आणि महाराष्ट्रात त्याचा प्रभाव हा 21 तारखेपासून जाणवण्यास सुरुवात होणार आहे। तर शेतकरी सध्या तरी महाराष्ट्रात पावसाचे कसलेच वातावरण नाही, एकदम स्वच्छ असे वातावरण, फक्त थोडंफार प्रमाणात ढग येण्याचा अंदाज आहे। परंतु सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट राहणार आहे आणि चेन्नई या ठिकाणी सध्या पावसाचे प्रमाण चालू आहे। परंतु शेतकरी मित्र, हे वातावरण 20 तारखेपासून बदलायला सुरुवात होणार आहे, कारण 20 तारखेला वातावरण ढगाळ होणार आहे आणि थोडी थंडीत 20 तारखेपासून घट देखील होणार आहे। तोपर्यंत 20 तारखेपर्यंत थंडीत ही एकदम जोरदार थंडी अशी राहणार आहे। तर शेतकरी मात्र बंगालच्या उपसागरामध्ये जे पावसाळी वातावरण तयार झालं, 16 तारखेपासून पावसाळी वातावरण तयार झालं आहे, एक लो प्रेशरचा दाब तयार झालेला आहे, चक्राकार दाब, आणि त्याचा प्रभाव हा 17 तारखेला बेंगळूर, चेन्नई या ठिकाणी होत आहे, तसेच हैदराबाद, तामिळनाडू या ठिकाणी देखील होत आहे। याचा प्रभाव 18 तारखेपर्यंत इतर राज्यांमध्ये राहणार आहे। 18 आणि 19 या तारखांमध्ये बेंगळूर, चेन्नई या भागामध्ये याचा प्रभाव राहणार आहे आणि या चक्राकार वाऱ्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरामधील जे पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रात 20 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि 21 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर महाराष्ट्रात 21 तारखेला 10च्या टायमाला संभाजीनगर, अकोला, तसेच नांदेड, सोलापूर, तुळजापूर, बीड, लातूर, अकोला, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, दापोली, रत्नागिरी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तसेच नांदेड, पुसद, अकोला, अमरावती, अहमदाबाद या ठिकाणी देखील 21 तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील 21 तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र विदर्भात देखील पूर्ण विदर्भ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुसद या पूर्ण भागामध्ये 21 तारखेला देखील 5च्या टायमाला एकदम खूप असे पावसाळी वातावरण, पाऊस होण्याचा अंदाज आहे एकदम जोरदार, काही ठिकाणी गारा देखील पडू शकतात। तसेच हा पाऊस मित्र मालेगाव, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, लातूर पूर्ण महाराष्ट्रात पाऊस 21 तारखेला आणि 22 तारखेला पडण्याचा अंदाज आहे। तरी शेतकरी मित्र, आपल्या शेतातील जे कांदा काढणे असेल, तर दुसरे काही असेल ते आपण आपले काळजीपूर्वक या 20 तारखेपर्यंत आपल्या शेतातील काम करून घ्या, कारण 21 तारखेला 3 वाजल्यापासून हा पाऊस 22 तारखेला 6 वाजेपर्यंत जोरदार राहण्याचा अंदाज आहे। हा जवळपास 36 घंटे पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्र, अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।